जेव्हा जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच आम्ही करू असं आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा अधोरेखित केलंय। दरम्यान ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात सामनामधील रोखठोकमध्ये भाष्य करण्यात आलं। दोन ठाकरेंची युती होणं गरजेचं आहे, तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल असं विश्लेषण दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांनी केलं। दिल्ली आणि महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करत असल्याचं राऊत म्हणाले। ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना असल्याचा हल्लाबोलही राऊतांनी केला। तसंच मुख्यमंत्री करा, ठाकरेंची युती रोखतो अशी हमी एकनाथ शिंदेंनी अमित शहांना दिल्याचा दावाही राऊतांनी रोखठोक सदरातून केला। ठाकरे बंधूंच्या युतीवर रोखठोकमध्ये काय भूमिका मांडण्यात आली पाहूया। महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत। मराठीवरील अन्याय सहन करणार नाही आणि त्यासाठी एकजुटीनं लढण्याचा आत्मविश्वास मराठी लोकात निर्माण झाला। दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला हे खरे, पण त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे होत नाही। हिंदी सक्ती विरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही। ती युती होणं गरजेचं आहे, तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल। महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मराठी एकजुटीचं वादळ निर्माण झालं ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत। ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील अशी भूमिका सध्या सामनामध्ये मांडण्यात आली आहे।